आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा ना. आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबड हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा. कितनी सच्ची और गहरी बात कही इस कवि ने माँ के बारे में। मेरे नाना जी कहा करते थे कि जो सुखी है और दूसरों को दुखी देखना चाहते हैं वो है दुर्जन। जो सुखी है और दूसरों को भी सुखी देखना चाहते हैं वो है सज्जन। पर जो दुखी है फिर भी दूसरों को सुखी देखना चाहते हैं वो है संत। ऐसी है अपनी आई। आइए देखिए आई की अनोखी कहानी। ऊंचा है भवन, ऊंचा मंदिर, ऊंची है शान मैया तेरी। चरणों में झुके बादल भी तेरे, पर्वत पे लगे शैया तेरी। हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। ही आमची मोठी बहीण, ही आमच्या आईसारखी डुप्लिकेट आणि स्वभावाने शांत आणि व्यवस्थित आमच्या आईसारखी जी आमच्या आईचा जो स्वभाव होता त्या स्वभाव आमच्या बहिणीमध्ये आहे. पुरा आमची भाऊजी केव्हा पण गेल्यानंतर आमची बायोला बोलायची, भाऊ तुझा लाडका आलाय. बायो आमचा म्हणायचा, लाडके आमचे भाऊ सर्व आहेत बाबांनो. समजून सांगायचे. तसं बायोनं आमच्यावर चांगलं प्रेम ठेवलं अजूनपर्यंत आहे. एवढं बाकी काय. बायो ही आमच्या कुटुंबातली सगळ्यात मोठी मुलगी और सगळ्यात मोठी बहीण. ती आई मातेसारखी आहे. आमच्या भावंडांना ती आई मातेसारखी आहे आणि आम्हाला भावंडांना ती खूप सांभाळून घेते आणि सगळं समजून सांगते आणि समजूतदारपणा भरपूर आहे. त्याच्यात आम्हाला प्रेम भावना चांगली मिळते. बायोची मुलगी रंसा ही आपल्या दिल्या घरी खुश आहे, समाधान आहे. त्याच्यात आम्हालाही बरं वाटतं. आणि तिन्ही मुलांची लग्न झाली. तिन्ही जे महिला आहेत त्या सुना त्या पण समाधान आहेत आणि त्यांच्यामुळे सासूला पण समाधान आहे आणि ती पण मुलांवरती समाधान आहे आणि मुलं आपापल्या संसारात चांगले आनंद आहे. त्याच्यामुळे सगळं समाधान व श्रेय बायोला जातं. तेरे मंदिरों में माई मैंने जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला. बायो ताई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यापुढे तुला आयुष्य सुखाचे निरोगी जावो. मावशीबद्दल काय बोलायचं. मावशी हा आमच्या आयुष्यातला खूप म्हणजे एक इमोशनल कोपरा आहे. आज जे काही आम्ही एवढे दिसतो आहे म्हणजे ह्या स्टेजला पोचलेलो आहे ते कुठेतरी
मावशीचा आमच्या पूर्ण लाईफमध्ये सहभाग आहे. जे काही यश प्राप्त अपयश प्राप्त केलं, अपयश नाही यशच प्राप्त केलंय, त्याबद्दल मावशीने कुठेतरी योगदान दिलेलं आहे आमच्या आयुष्यामध्ये. मी मावशी म्हणजे गोकुळ, मावशीचं घर म्हणजे आमच्यासाठी गोकुळ होतं. गोकुळात सगळे गेलो की कसे आनंदी असायचे तसं होतं. तिथे फक्त आनंदच मिळायचा. ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं. माझी 8वी मावशीकडे झाली, 10वी पण मावशीकडे झाली, 12वी पण झाली, पण 12वीला मी फेल झालो. 12वीला फेल झाल्यानंतर माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला जॉब मला मावशीने लावला. मावशी, तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या पुढील आयुष्य तुला चांगलं, निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुलोचना प्रकाश खांडेकर ही माझी वहिनी, मी तिची नणंद आहे. तर वहिनी आमची एवढी खूप म्हणजे सगळ्यांना अशी सांभाळून घेते, ही खूप चांगली. आम्हाला नणंद अशी म्हणून कधी बोललीच नाही. आणि माझा भाऊ म्हणजे 30 वर्षाचा असतानाच हे झालं, एक्सपायर्ड झाला. पण तिने 2 वर्षाचा माझा छोटा भाचा असतानापासून तिने सगळं म्हणजे मुलांचं कसं खानावळी डबे देऊन असं सांभाळ केलं की त्यांचं म्हणजे कधीच हे केलं नाही, कोणाकडे मागणं नाही, स्वतःच आपल्या मुलांचं करत गेली. आणि आम्ही पण कधी गेलो तर आम्हाला कधीच नंदेसारखं कधी वागवलं नाही. खूप एवढं म्हणजे आपल्या बहिणीसारखं सगळं आमचं केलं. आणि आम्हाला कधी असं जाणून दिलं नाही की आमचा भाऊ नाही म्हणून. गेलं की आमचे सगळे उठाबस. आणि तिने आपल्या सुनांना पण असं सांगून ठेवलं की माझ्या ह्या नंदा नाही आहेत, त्याच्या बहिणीच आहे त्या. ह्यांना कधी पण आलं तर कधी सगळं देणं, सवरणं, खाणं पिणं सगळं. आणि आम्ही ब्रिज कँडीला राहत होतो. एवढी छोटी खोली होती की आमची 4 फॅमिली होती. आणि आम्ही कमीत कमी 6 भावंड आम्ही. प्रकाश की जब शादी हो गए, प्रकाश की वाइफ, उनके बच्चे लोग सब यहाँ ही रहते थे. हाँ, काफ़ी साल इधर रहते थे. उसके बाद उन लोग चिक्कलवाड़ी गए. त्याच्यातच त्याला कोणी सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. आणि त्याच खोलीत राहून एवढी लहान मुलं पण तिने सांभाळली, आम्हाला पण सांभाळलं. माझं लग्न झालं तर मी प्रेग्नेंट होती, पण तिने कधी आम्हाला जाणून दिलं नाही की ही नणंद आहे तर मी प्रेग्नेंट आहे, हिचं कसं काय करायचं. वहिनीला 75व्या वाढदिवसाच्या माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबाकडनं हार्दिक शुभेच्छा. तिने इतकं केलं मुलांसाठी. आणि आत्ता तिने ज्या रीतीने मुलं तिची उभे आहेत आणि त्यांनी तिला ते दिवस परत आणलेत, भाईचे दिवस. जे भाईच्या दिवसात भाईने जसे हॉटेलिंग म्हणा, फिरवाला म्हणा, गाडी म्हणा, सगळं कोणत्याही आईला प्राऊड होईल अशी मुलं आहेत. आणि वहिनी अगदी मी म्हणते ना, माझ्या लग्नात, माझ्या बाळणपणात सगळा तिचा रोल होता. तिने जे माझे आत्ताचा संसार आहे या काही आहे सगळं क्रेडिट वहिनीला जातं माझ्या. आणि मी काय तिला आता शुभेच्छाशिवाय काहीच देऊ शकणार नाही, कारण मी खूप वयाने लहान आहे. पण देवाकडे एवढंच मागेन तिला उदंड आयुष्य मिळेल. आता ललिताबद्दल काय सांगायचं. आम्ही जवळजवळ म्हणजे 50 वर्षाच्या आसपास तिथे राहायला आलो चिकवडीमध्ये. आणि आमच्या वहिनीने प्रकाश चे वडील, देवींचे वडील, यांना मग सांगितलं आमच्या बाजूला एक रूम खाली आहे, तू आपला आला सोबत जमते का तुला. आणि त्याप्रमाणे आमच्या वहिनीने ही फॅमिली, खांडेकर फॅमिली आमच्या बाजूला आणली. आणि मग त्यापासून मग सगळं झालं. सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळी परिस्थिती खरोखर चांगली होती प्रकाशची. नंतर मग कालांतराने थोडा प्रॉब्लेम झाले, त्याला काही इलाज नाही.
त्या अनुषंगाने ह्या माऊलीने ह्या गुणाला खरोखर चांगलं मोठं केलं. तर मी थोडासा इमोशनल झालो होतो. त्याला कारण पण तसंच आहे. त्या माऊलीने सगळ्यांना मोठे केले, त्यावेळेनंतर आमच्याला पण थोडं आमच्या परीने साहाय्य केलं, नाही असं नाही. आणि आज ही मुलं मी सगळ्यांना सांगतो, या माऊली मुलं बघा कशी कुठे जाऊन बसलेली आहे आणि सगळ्यांनी आपली भरभराट केली. हे मोठं महत्त्वाचं सगळं. माझ्या लग्नाच्या टायमाला ती मला बघायला आली होती चिरमळला सुमननगरला. त्याच्यापासून तिच्याने माझी दोस्ती झाली आणि आमच्या एकदम शेजारी. आणि तिचा स्वभाव एकदम शांत आहे आणि तिचा मला भरपूर आधार होता. माझी लहान मुलं होती, ती कुठे पण मी गेली की ती त्या मुलांना माझ्या बघायची आणि सौमिल्यावर तिचा भरपूर जीव होता. आणि तिचा खरंच मला भरपूर असं तिचा आधार भरपूरच होता. आणि आम्ही असं एक शेजारी असं राहत नव्हतो. आम्ही आमच्या एकदम घरच्यासारखंच आम्ही आवरत होतो. ताईला माझ्याकडून आणि आमच्या कोकणच्या परिवारांकडून ताईला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी एवढं सांगेन की ताई म्हणजे माझ्या आता लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली, पण कधी आम्ही गेल्यानंतर की माझी वहिनी आली आहे तर आम्ही तिन्ही वहिन्या कधी तिच्या घरी गेल्यानंतर तिने आम्हाला कधी असं वेगळेपणा नाही जाणवला की आम्ही आवडीने की माझ्या नंदेकडे आम्ही जातो, हे आम्हाला आवडीने आम्ही तिच्याकडे जातो. का तर तिचं आम्हाला बोलणं कधी आम्हाला रागावून नाही की ती वहिनी असे किंवा असं म्हणून, त्याच्यामुळे तिच्याकडे जाण्याची हे आम्हाला आवड. किंवा आम्ही गेल्यानंतर तिच्या घरी गेल्यानंतर आम्हाला एक समाधान वाटायचं की ती सगळ्या नातवंडांमध्ये आपल्या मुलांमध्ये ही एकरूप आहे, सुनांमध्ये एकरूप आहे. हे बघूनच वाटायचं की आजकालच्या सुनांमध्ये सासू कोणी एकरूप होत नाही, पण ती सगळ्या सुनांना जाव्यासहित ती एकरूप आहे. हे बघूनच खरं आम्हाला आनंद आहे तिच्यावरती. सो ऑन बिहाफ ऑफ द एंटायर गंधाडे फॅमिली आज मी आत्तेबद्दल थोडंसं बोलणार आहे. आत्ते वॉज अ पिलर ऑफ द फॅमिली. तिने खूप मेहनत केली आहे सगळ्यांसाठी, सगळ्या मुलांसाठी. अँड मी ते सगळं खूप जवळून बघितलं आहे. सो द एंटायर सक्सेस ऑफ द फॅमिली गोज टू आत्ते. सो आत्ते तुझ्या 75व्या वाढदिवसाबद्दल खूप 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 शुभेच्छा. अशीच हसत राहा, छान, स्टे इन अ व्हेरी गुड हेल्थ अँड लॉट्स ऑफ गुड विशेस टू यू. तर बड्डेचा खूप खूप शुभेच्छा. मी येऊ नाही शकले म्हणून तू त्याच्यात राग मानू नकोस. आपण लहान असताना आपण लग्न करून आलो होतो तेव्हा तात्याने आईने आपल्याला दोघींना सांभाळून घेतलं. आज भावजी आणि हे असते तर नातवंडांना सुनांना बघितलं असतं खूप आनंद झाला असता त्यांना. आज स्वतःच्या कष्टाने तू मुलांना स्वतःच्या पायावर उभं केलीस, हेच आम्हाला सर्वांना बघून आनंद वाटतो आहे. तुला माझ्याकडून दीर्घ आयुष्य, देवाकडे हीच प्रार्थना करते, दीर्घ आयुष्य लाभो. बोलायचं झालं तर त्या खूप प्रेमळ आणि खूप मेहनती पहिल्यापासूनच होत्या. पण त्यांचे बाबा पण आमच्याकडे यायचे, बोलायचे, बसायचे. ताई म्हणायचे मी येऊ का, असं म्हणता म्हणता आमचं मग ओळख जास्त झाली. त्याच्यानंतर त्यांच्या बाबांचं अचानक निधन झालं आणि पूर्ण जबाबदारी त्या आईवर पडली, देवेंच्या आईवर पडली. आणि मग लहान मुलं, त्यांचा संसार, स्वतःचा संसार, मुलांना सांभाळणं खूप कठीण झालं होतं. पण तरी पण तिने मुलांना मोठी केली, शिक्षण दिलं, नोकऱ्या झाल्या, लग्न झाले आणि आता अगदी आनंदात, सुखात, मजेत आहेत. आणि आता त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसाला आमच्याकडून ખૂબ ખૂબ શુભેચ્છા. સુલોચના વૈની સાચા અર્થમાં મારી વૈની જ છે, કારણ કે પ્રકાશભાઈ મને એમની બેન માનતા હતા. છેલ્લા 45 વર્ષથી અમે સાથે રહીએ છીએ. એમના વૈધવ્યતાના દિવસો મેં જોયા છે. છોકરાઓને ખૂબ સારી રીતે મોટા કર્યા. એટલી તકલીફો આવી
પણ હસતા હસતા બધી જ તકલીફો દૂર કરી છે. આજે બીજા કોઈ સંત મહાત્માના દાખલા લેવાની જરૂર નથી. સુલોચના વૈનીને જેટલી તકલીફો પડી, જે રીતે તેઓએ પોતાનું ઘર સંભાળ્યું, બાળકો સંભાળ્યા, એ એક આપણા સર્વને માટે દ્રષ્ટાંત બની રહેશે. બીજી વાત તો ખાસ એ કહેવાની કે એમણે મારા દીકરાને પોતાના દીકરાની જેમ જ ગણ્યો છે. મારી કોઈક વાર ગેરહાજરીમાં ધવલને ઘરે બેસાડીને જમાડવાનો, બોર્નવિટા પીવડાવવાનો અને શૈલુની સાથે, દેવેનની સાથે જ્યારે એ લોકો સ્કૂલે જતા હતા ત્યારે વૈનીએ ખૂબ મહેનત કરી છે કે આ બધા જ દીકરાઓને સરખા ગણીને પોતાના સંતાનોની જેમ રાખ્યા છે. रोज काहीतरी नवीन असायचं आयुष्यात, एवढं मात्र नक्की. त्यातला आमचा नाश्त्याचा एक किस्सा सांगतो. रोज म्हणजे रोज आम्हाला नवीन नाश्ता खायला मिळाला पाहिजे, याच्यात मावशीने पण चांगलं डोकं लावलेलं. आम्हाला सगळ्यांना मावशी 1-1 रुपया द्यायची. तर आम्ही पावाल्याकडून वेगवेगळे म्हणजे ते वेगवेगळं खायला आणायचो आणि सगळे शेअर करायचो. म्हणजे 5 जण होतो आम्ही, आम्हाला 5 प्रकारचे खाद्य खायला मिळायचे. म्हणजे एवढं देऊ शकत नव्हतं कारण परिस्थिती नसल्यामुळे आम्ही ते खाऊ शकत नव्हतो. पण मावशीचं डोकं बघ, आम्हाला सगळं खायला मिळायचं कमी पैशात. पण हा एक खूप मोठा भाग आहे. मावशीला खूप म्हणजे आम्हाला मावशीने खूप दिलं, काही नसताना पण खूप काही दिलं. मामीला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मामीने त्यावेळी भक्कमपणे मामाला साथ दिली. मामा गेल्यानंतर तिने आपल्या मुलांना ज्या परिस्थितीतून बाहेर काढले, सक्षम बनवले, या मुलांना स्वतःच्या पायावर राहण्यासाठी तिने किती परिश्रम केले हे मी पाहिले आहे, इच्छितो. अशा माझ्या मामीला उदंड आयुष्य लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. टांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या करुणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अर्चितं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि गिरिधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम